नमस्कार, मी हर्षदा म्हस्के कोपरगाव येथून रियांश मल्टीट्री प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे आरोग्य सल्लागार म्हणून मी काम करते। तर आज आपण आलेलो आहे कळवण या ठिकाणी। तर या ठिकाणी मंगला थोरात या मावशींना आपण काही दिवसांपूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं। तर अमृत ज्यूस कशासाठी दिलं होतं आणि अमृत ज्यूस घेण्या अगोदर त्यांना काय त्रास होता, अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट मिळाला हे आपण ऐकू त्यांच्याच तोंडून। नमस्कार मावशी। नमस्कार। तुमचं नाव सांगा। मंगला रमेश थोरात। तुम्हाला काय त्रास होता? तेच त्रास ना, गर्भपिशवीचा। गर्भपिशवीचं काय होतं? गाठ होती ना गर्भपिशवीला गाठ होती। अजून नंतर गर्भपिशवीचं ऑपरेशन केल्यानंतर परत मला गाठा सांगितल्या। म्हणजे एक ऑपरेशन केलं तुम्ही गर्भपिशवीचं? गर्भपिशवीचं केलं, गाठांचं बी केलं। बर, दोन ऑपरेशन झाले तुमचे। तरी पण तुम्हाला परत गाठी झाल्या होत्या? हा, परत 2 गाठी सांगितल्या। बर, मग तुम्हाला अमृत ज्यूस कोणी सुचवलं? जावयांनी। तुमच्या जावयांनी सुचवलं। मग अमृत ज्यूसच्या किती बॉटल झाल्या, किती कोर्स केला तुम्ही? 3 महिन्याचा कोर्स। 3 महिन्याचा कोर्स पूर्ण केला। हा। मग आता किती फरक आहे? भरपूर फरक पडला मला। त्या गाठी विरघळल्या तुमच्या? हा। आणि डॉक्टरांनी गर्भपिशवीचा कॅन्सर सांगितलं होतं असं कळलं मला। हो। बरोबर? हो। बघा मित्रांनो, मावशींना गर्भपिशवीचा कॅन्सर होता। गर्भपिशवीचा कॅन्सरमुळे त्यांना अगोदर गाठी झाल्या होत्या, त्याचं ऑपरेशन त्यांनी केलं। त्यानंतर त्यांनी गर्भपिशवीचंही ऑपरेशन केलं। असे 2 ऑपरेशन मावशींचे झाले होते, पण तरीही परत गाठी तयार झाल्या होत्या। मग मावशी कंटाळल्या होत्या, कारण ऑलरेडी 2 ऑपरेशनमुळे त्यांची शारीरिक जी स्थिती आहे ती कमजोर झालेली होती। मग त्यांच्या जावयांनी म्हणजे मुलीच्या मिस्टरांनी त्यांना अमृत ज्यूस सुचवलं। अमृत ज्यूसचा पूर्ण 3 महिन्याचा कोर्स केला। आता त्यांच्या गर्भपिशवीच्या गाठी आहेत त्या जवळजवळ 70 ते 80% विरघळलेल्या आहेत। बरोबर मावशी? आणि आता अजूनही ते आपण जसं सांगतो की कमीत कमी 3 महिने, जास्तीत जास्त 6 महिने, 90 ते 180 दिवसाचा